आज भीम कुठेच दिसत नाहीये. मला त्याच्याशी थोडं बोलायचं होतं. ए थांबा थांबा थांबा. ए मुली थांब. तुला कोणी सांगितलं नाही का की जेव्हा समोरून कोणी येताना दिसलं तर दुसऱ्या बाजूला वळून तोंड लपवायचं असतं? होय, त्यामुळे समोरच्याचा दिस वाईट जात नाही. बघत काय उभी आहेस? चल तोंड फिरव तिकडे. हे बघ, 2-3 लोक येत आहेत. तुझं तोंड फिरव. हो बाजूला. वाट सोड. हो बाजूला. चल जा लवकर. भीम, मी तुला कधीपासून शोधतीये. मला तुझ्याशी बोलायचं होतं. आधी तुम्ही दोघं इकडे येवा. चला. आता सांगताय जे पण सांगायचं असेल. काल रात्री तू म्हणाला होतास ना की मला स्वतःला कसं जगायचंय त्याचा विचार कर. लोकांनी ठरवून दिलेलं जगणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि तुला स्वतःला कसं जगायचं आहे ही एक वेगळी गोष्ट आहे. आता मला काहीच काम नाहीये. घरातील काही काम केलं नाही म्हणून आई बाबा ओरडत पण नाहीत, कारण मला कोणी काम देतच नाही. त्यामुळे मला आता शिकायचंय. याआधी मी शिकण्याचा प्रयत्न केला होता पण कुणीही मला शिकू दिले नाही. पण आता मी शिकेन. हे घे पुस्तक. मी बी तुला हेच सांगणार होतो की वाचल्यामुळे तुझं मन रमल. पर माधवी, सध्याला हे पुस्तक लपून ठेव. कुणी बघितलं ना तर उगाच पंचायत होईल. ठीक आहे, आता तुम्ही शाळेत जा, मी घरी जाते. ताई, तुला अजून एक सांगायचं होतं. अच्छा, बोल ना. पुस्तकांसंग मैत्री हसऱ्या चेहऱ्यानं कर. कारण बाबा म्हणतात का पुस्तक परीस चांगला मैत्र कोणीच नाही. समदे तुमसनी सोडून जातील पण पुस्तक तुमच्या सोबत कायम राहतील. शेठजी, तुम्हासनी काय कळलं का? आता काय झालं? हेच की त्या अस्पृश्यांच्या वस्तीतली लोक रोज रातच्याला आळीपाळीनं राखण करतात. ह्या भीतीनं की आपण समधी स्पृश्य लोक मिळून त्यांच्यावर रात्रीचा हल्ला करू. आणि असं बी कानावर आलंय की समध्यांनी मिळून आवर्जून सांगितलंय की त्यांच्या सुरक्षेसाठी वस्तीवर हवालदाराची नेमणूक करावी. म्हणजे त्या लोकांनी समधी तयारी आधीच केली तर? त्यांना जे करायचंय ते करू द्या. योग्य संधी साधून वस्तीवरील सर्वच्या सर्व अस्पृश्यांचा एकत्रच हिशोब करून टाकूया. आपल्या समोर त्यांची काय लायकी आहे म्हणा. बाळदादा, मी जरा हिंडून फिरून चपला शिवायला चाललोय. संध्याकाळपर्यंत परत येईन, मग जाऊया बाजा वाजवायला. वय ठीक आहे. आता हेच काम करायला लागल. चपला बुट शिवायचं, छन 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 बाजा वाजवायचा. ए, तुम्ही लोक ना असे सकाळी सकाळी माझ्या समोर नका येत जाऊ. दिवस वाईट जातो माझा. ए मुला, मूर्खासारखं बोलू नकोस. अरे तू तर धर्म बुडवायला निघाला आहेस. अक्कल नका पाजळू. आणि जर अक्कल पाजळायची असेल तर त्या चहावाल्या समोर पाजळा. कुणास ठाऊक आपल्या चहात काय मिसळून पाजतो सर्वांना. जो कोणी याच्या दुकानावर येतो त्या सर्वांची बुद्धी भ्रष्ट होते. हे बघ, तू तुझ्याला ऐकत राहा, नाहीतर यो गरम चहा तुझ्या अंगेश.
तू तुझं काम कर, मी समजवतो त्याला. वेळी स्वतःला सुधार. तू हे जे इकडे तिकडे फिरून फिरून चप्पल बुटा शिवून किंवा चमकवून जेवढे पैसे कमवतो ना, तेवढे पैसे मी तुला देतो. हे घे, ठेव खिशात आणि निमूटपणे आत जा. हे घे. तुला माहिती आहे आपला संबंध नाहीये, मला माहिती आहे आपला संबंध नाहीये, पण जग तर हेच म्हणेल ना की सेठ धनसुख लालचा मुलगा चप्पल बुटा शिवतो म्हणून. लोक माझ्यावर हसतील. माझी इज्जत वाचवण्यासाठी मी तुला हे पैसे देत आहे. हे घे, ठेव खिशात आणि आत जा. कसं आहे, आमच्या जातीच्या लोकांना ना पैसे असे नाही दिले जात. जमिनीवर टाका. घे, उचलते पैसे. जेवढ्या पैशात माझ्या बापाने मला विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्यापेक्षा जास्त पैसे मी तुम्हाला दिलेत. एवढ्या पैशात भरपूर चहा करू शकाल, सर्वांना पाजा. पण आमच्या जातीची लायकी काढायची गोष्ट ना, बस तुमच्या डोक्यामधून काढून टाका. ध्रुव, हा काय मूर्खपणा आहे? जो थोड्या वेळापूर्वी तुम्ही करत होतात. बूट चपला शिवून घ्या, बूट चमकवून घ्या. अगं, तू अद्याप स्वयंपाक नाही केलास? आई, जेव्हा एकदाच जेवायचंय मग बनवेन सावडीने. हे बघ, तुला स्वयंपाक करायचा असेल तर करव, नाहीतर उपाशी मर. पण मी यापुढे नाही करून देणार. पुस्तकांसंग मैत्री हसऱ्या चेहऱ्यानं कर, कारण बाबा म्हणतात का पुस्तक परीस चांगला मैत्र कोणीच नाही. ज्ञान रतन का जतन कर, माटी का संसार. हाय कबीरा फिर गया, फीका है संसार, फीका है संसार. आज खरंच खूप छान वाटतंय. एक गोष्ट कळून चुकलीये की लोकांपासून तोंड फिरवल्यावर नवीन मार्ग सापडतो. माझ्या समाजाच्या लोकांनी मला दुसऱ्या बाजूला तोंड वळवायला सांगितलं आणि जेव्हा मी दुसऱ्या बाजूला बघितलं तेव्हा मला शिक्षणाचं जग दिसलं. कदाचित हे नवीन जगच मला जगण्याची दुसरी संधी देईल आणि हे सर्व भीमरावमुळे शक्य झालंय. धन्यवाद भीमराव. आणि हो, तू मला म्हणाला होतास ना की पुस्तकांची मैत्री हसतमुखाने कर, मग मी हसतमुखानेच पुस्तक उघडलं आहे. आज ताईने स्वतःच वाचायचा विषय काढला, मग मी माझं पुस्तक तिला वाचायला दिलं. खूप चांगलं काम केलंस. आज तू लोणच्यापेक्षाही खूप चांगली वस्तू ताईला दिलीस. होय, आज मला मनापासून लय भारी वाटलंय. भीम, तुझं मन अतिशय खरं आहे आणि तुझे विचार फार चांगले आहेत. जेव्हा तू मोठा होशील ना, तेव्हा देखील तुझे हे विचार असेच खरे आणि चांगले ठेव. नाहीतर या समाजात तर बहुतेक लोकांचे विचार वाईटच आहेत.
या कुठल्या अस्पृश्य मुलासोबत बोलत बसलेस तू? अक्कल आहे की नाही? माहितीये कोणाशी बोलतेस तू? मग मी कोणाशी बोलू? आपल्या जातीत असं कोण आहे जे माझ्याशी बोलतात? कुणाशी बोलायची काहीच गरज नाहीये. निमूटपणे घरी शांत नाही बसू शकत? अच्छा, म्हणजे मी मरण्याआधीच शांत होऊ तर? तसंही तर लोक माझ्याशी बोलत नाहीतच, आणि तू देखील बोलत नाहीस. बोलणं गरजेचं आहे का? तुम्ही त्यांच्या संग असं का बोलताय? माझी मर्जी, मी कसंही बोलेन. मुलगा आहे मी तिचा. मग तुम्ही त्यांच्या संग असं अजिबात बोलायला नाही पाहिजे. कोणी आपल्या आई संग असं बोलतं का? तू गप्प बस आणि मी काय म्हणतो ते नीट ऐक. नाही बसणार गप. आणि तुम्ही आधी माझं ऐका. तुमचं बाबा नाहीयेत, फक्त आई आहे. ज्या परिस्थितीत काकू जगतेत त्या परिस्थितीत त्यासनी सगळ्यात जास्त गरज तुमची आहे. आणि तुम्ही तर त्यांचं काय बी ऐकून घ्यायला झालाय. तू एक अस्पृश्य असून सुद्धा हे असं बोलतोयस, तेही माझ्यासारख्या स्पृश्य व्यक्ती सोबत. थांब, तुला दाखवतोच. काय दाखवतो? हात तर लावून दाखव याला. मी तुला लहानपणापासूनच धाकात ठेवायला हवं होतं, मग कदाचित असा तू वागला नसतास. आणि हो, भीम एक अस्पृश्य आहे, पण तुझी आई तर तुझ्यासारखी स्पृश्य आहे ना. मग तू कुठे तुझ्या आईशी आपलेपणा दाखवतोयस? अरे, कुणी आपल्या घरातल्या जनावरांसोबत सुद्धा देखील असं वागत नाही जसं तू आपल्या आईसोबत वागतोयस. वर्षाने तर मला फक्त एकदाच विधवा केलं, पण तू तर लोकांचं ऐकून दररोज मला विधवा असल्याची जाणीव करून देत असतोस. एक सांगू, ज्या दिवशी तुझे बाबा मेले त्या दिवशी मी देखील मेले असते तर बरं झालं असतं. तू मला असं रोज जिवंतपणी मारलं तरी नसतंस. तू आधी आज चल. मुलगा मोठा झाल्यावर एका आईने कसं वागलं पाहिजे हे मी तुला सांगतो. तू एक विधवा असून हे असं लोकांशी बोलत बसशील आणि मी तुझे टोमणे ऐकून घेऊ? चल आज चल. अहो, मी काय म्हणतो ऐका तरी. ऐका ना भीमराव. प्रत्येक घरातील भांडणं सोडवण्याची जबाबदारी तुझी नाहीये. पण गुरुजी, एक मुलगा आपल्या आई संग असं कसं बोलू शकतो? जोपर्यंत हा समाज तिच्या मुलाला आपल्या आईचं महत्व नाही सांगणार, फक्त एवढंच सांगत राहील की विधवा अशुभ असते, पापी असते, तोपर्यंत तिचा मुलगा असंच वागत राहणार. त्याच्या कुटुंबातील लोकांनी आणि या समाजाने मुलांना आईचा मान ठेवण्याऐवजी एका विधवेचा अपमान करायला शिकवले. समजलं? चल, शाळेला उशीर होतोय. चल आनंद, चल. अगं, हे वेड्यासारख्या हसायला काय झालं? आणि तू काय करतेस काय हे? बाबा, मी पुस्तक वाचतेय. खूप गमतीशीर गोष्ट आहे. अगं, तुला कळतंय की नाही? अगं, जर कुणाला कळलं ना की तू विधवा असूनही हसतेस तर माहित नाही लोक काय बोलतील. अगं, सगळीकडे बोंब होईल. एका विधवेला हसायला मनाई आहे. अगं, याने पाप लागतं. अगं, पण आई, हसू तर आतून येतं ना. त्याला कुणी कसं थांबवू शकतं? आणि हसण्यासारखी गोष्ट असेल तर हसणारच ना. आणि वरच्यानेच तर हसू तयार केलंय, मग त्याने पाप कसं वाढेल आई? ते आण इकडे, इकडे आण. हेच आहे ना तुझ्या हसण्याचं कारण? थांब, आता तेच मिटवून टाकतो मी. आई बाबा, दिवस रात्र मी असंच बसून असते. वाचल्यामुळे माझं मन तरी रमेल. अगं, मग वरच्याच्या भक्तीत रमव ना मन. आणि तू विसरलीस
ह्याच पुस्तकांमुळे तू त्या भीमरावाला भेटली होतीस आणि तेव्हापासूनच आमच्या, तुझ्या, कामदाच्या सर्वांच्या सर्वनाशाला सुरुवात झाली होती. तू पुन्हा हीच पुस्तकं वाचण्याचा हट्ट करतेस. हे मी आत्ताच्या आत्ता फाडून जाळून टाकतो. भाऊ भाऊ तुझं आहे पुस्तक, हे घे जाळ. मी आलोच आता. आई आई मला वाचू दे ना आणि बाबांना समजाव ना. तुम्ही लोकांनी सर्व काही हिरावून घेतलंय. आता हे पुस्तक नका ना घेऊ. भीमराव म्हणतो एकदा पुस्तकांशी मैत्री झाली की ती कधीच तुमची साथ सोडत नाही. दे ना आई पुस्तक, नाहीतर मग सांगून टाक की तुला पण असंच वाटतंय की मी कधीच आनंदी होऊ नये, पुन्हा नव्याने जगू नये. मी घराच्या आत बाहेर कुठेच असणार नाही. मला फक्त पुस्तक दे आई. आई दे ना पुस्तक. घे. पण बाबांना न दाखवता वाच. आणि हे कायम लक्षात ठेव की मी समाजात राहणारी सामान्य स्त्री आहे, जिला या समाजाविरुद्ध जाण्याची अनुमती नाहीये. तुला विधवा धर्माचं पालन करायला लावणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर माझा नाईलाज आहे. पण जर तो धर्म निभावता निभावता तुला एखाद्या गोष्टीने आनंद होत असेल तर तुझी आई असल्याच्या नात्याने मी तो प्रयत्न नक्की करेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की जर लोकांना कळलं की तू वाचतेस तर तुझ्या बरोबर खूप वाईट घडू शकतं. आई आता जे आहे त्यापेक्षा अजून वाईट काय होऊ शकतं. चुरू चुरू जीभ चालतीये तुझी माधवी. आता बघ कसं तुझं आयुष्य नरक बनवून टाकते. मग हे घे पुस्तक. मी बी तुला हेच सांगणार होतो का वाचल्यामुळे तुझं मन रमल. कुणाशी बोलायची काहीच गरज नाहीये. निमूटपणे घरी शांत नाही बसू शकत. तू एक विधवा असून हे असं लोकांशी बोलत बसशील आणि मी तुझे टोमणे ऐकून घेऊ. भीमराव, काय झालं? जेव्हा तुला शाळेत थोडी उसंत मिळते तेव्हा तू असा एकांतात येऊन बसत असतोस. असा नेहमी काळजी करत बसशील तर अभ्यास कसा करशील? कसला विचार करत असतोस? हेच की त्या विधवा काकूचा मुलगा शिकला असता तर तो त्यांच्या संग असा वागला नसता. शाळा या करता असती की लोक शिकून सवरून आपलं आयुष्य सावरू शकतील आणि त्यांच्या आयुष्याला काळोखातनं उजेडाकडे घेऊन जातील आणि त्यासनी जगण्याचा अर्थ समजेल. ताई शाळेला तर नाही जाऊ शकत, पण ती पुस्तकं जर वाचली जी मी वाचतो तर ती तिचं आयुष्य सावरू शकेल का? नक्कीच भीमराव. आपण शिक्षण कसंही घेतले तरी ज्या प्रकाशाने आपल्या आयुष्यातील अंधाराला दूर लोटू शकतो. समजलं? वय. आणि माधवी ताईला त्या उजेडाची लय गरज आहे, कारण तिच्या आयुष्यात चारी बाजूने फक्त काळोखच आहे.
समजे बाहेर यावा. बाहेर निघा. अरे ऐकू येत नाही का तुम्हाला? बाहेर यावा. काय झालं? तुम्ही सगळे इथे कसे काय?